केवायसी करेक्ट आहे सर मग केवायसी करून त्याला जाणार ज्या लोकांची केवायसी झाला ना सर्व विषय ते पैसे येणार त्याची केवायसी झाली ते पैसे येणार ते समजून नाही झाले आजपर्यंत नावच नाही आली कसे चालू मंडळाला हे म्हणता मला हे डॉक्युमेंट हे काढलं याचं झालं आणि ते नाव काय गजाननचं तुम्ही काय यादी दिली का त्याचे त्यांचे नाव असायला पाहिजे हो तर ते आता तिसरी यादी आहे का शेवटची त्या यादीमध्ये नावच नाहीये ते म्हणा मला ते यादी कवलेली पहिले आपण त्याचे त्यांचे नाव असत जर असले तर मग नाव घ्यायचं नाही नसलं ते घेऊ नका ना हे डबल कसं घ्यायचं ज्या शेतकऱ्याचे नाव नाहीये हे जे सगळे शेतकरी असे त्यांची केवायसी झाली त्यांची केवायसी झाली नाही केवायसी कोणी झाली की यादी त्यांचे नावच नाही म्हणून ती केवायसी झाली केवायसी नंबर गारपीट ही 2023-24 मध्ये पारमध्ये अतिवृष्टी आणि गारपीट झाली त्यामध्ये शेतकऱ्याचं जवळपास 100% कंबाट्या मोडल्या गेलं पार तिथे तर त्या काही त्याच्यातले जे शेतकरी 1000-1100 शेतकरी त्याच्यातले 800 शेतकऱ्यांना पीक विमा म्हणजे गारपिटीचं अनुदान मिळालं पण जे शेतकरी वंचित राहिले होते त्या शेतकऱ्यांना अजून पण सुद्धा ते मिळालेले नाही आता शेती जून महिना लागला अवकाळी पाऊस चालू आहे पेरणी तोंडावर आली आणि जे वंचित शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांनी याच्या अगोदर सुद्धा 3 वेळेस डॉक्युमेंट देण्यात आले अगोदर एकदा कुलकर्णी साहेब होते त्यांना डॉक्युमेंट दिले नंतर ग्रामपंचायतला दोंडी झाली होती की ग्रामपंचायतला कागदपत्र जमा करा तिचं कागदपत्र देण्यात आले नंतर भावस्कर साहेब त्यांना देण्यात आले आणि आता सध्याचे जे तलाठी साहेब आहे तळेकर साहेबांना आता आमचा 4था टाईम आहे 3रा ते 4था टाईम आहे शेतकऱ्यांची हेच वारंवार कागद जमा करण्याचा पण आता शेतकरी एकदम हतबल झालेला आहे शेतकऱ्याला पैशाची आता एकदम टणटण भाजू लागली गरज भाजू लागली त्याच्यामुळं शासनाला नम्र विनंती आहे की ह्या 3दा-4दा कागद देऊन सुद्धा आता तरी तो त्यांना शेतकऱ्यांना कुठेतरी गारपिटीचं अनुदान द्यावं कारण किती वेळेस कागदपत्र देणार आहे आज एकच शेतकरी शेतीचे कामधंदे सोडून वारंवार लिस्ट येते शेतकऱ्याचं नाव नाही आलं त्याच्यात KYC करा प्रत्येक शेतकरी त्याच्यापासून वंचित राहते त्याच्यामुळं तळेकर साहेबांना विनंती आहे की आम्ही आज जे तुम्हाला कागदपत्र दिले याचा तुम्ही पाठपुरावा करून भारतचे जे शेतकरी असेल या शेतकऱ्यांना अनुदान द्यावा हीच एक नम्र विनंती आहे नाही अन्यथा जर परतसुद्धा ह्या शेतकऱ्यांना कागदपत्र देऊन पण जर कुठलंही अनुदान जर ह्या 15 दिवसात महिन्याभरात जमा नाही झालं तर या तलाठी कार्यालयावर आम्ही ते आंदोलनाचा इशारा देणार आहे आणि आम्ही ते आंदोलन करणार आहे कारण की वारंवार किती वेळेस कागदपत्र द्यायचे किती वेळेस त्या गोष्टी करायच्या त्यामुळे शेतकरी परेशान आहे सर्वांना शासनाला विनंती आहे की ह्या शेतकऱ्यांची कळकळीची विनंती समजून 3दा-4दा कागदपत्र देऊन सुद्धा आता तरी आमची कुठेतरी कागदपत्राचा पाठपुरावा करावा आणि जे शेतकरी वंचित राहिलेले गारपिटीच्या अनुदानापासून त्या शेतकऱ्यांना परत एकदा अनुदान द्यावं हीच एकदा विनंती करतो